हॅलो नमस्कार मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुनश्च एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर अतिशय आनंदाची बातमी आहे ती म्हणजे नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन हे आता बंद पडल्यामुळे आता लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आलेली आहे त्यावर आता तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता. ज्या महिलांचे अर्ज करणे बाकी असतील अशा सर्व महिलांनी आता अर्ज करून घ्यायचे आहे. नवीन वेबसाईट ही सरकारने लॉन्च केली आहे, तर पाहू शकता अशा काही प्रकारची वेबसाईट आहे. वेबसाईटची लिंक ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्हाला लगेच आता अर्ज करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे अर्जदार लॉग इन. तर या बटनवर तुम्हाला टॅप करून घ्यायचं आहे. अर्जदार लॉग इनच्या बटनवर जसे जाताल तर आपल्यासमोर अशा काही प्रकारचा इंटरफेस शो होईल. तर या ठिकाणी तुम्हाला लॉग इनचं पेज आले, तर इथे तुम्हाला काही करायचं नाही. तुमचं खाते अजून तयार झालं नाही तर तुम्हाला नवीन खाते तयार करायचं. इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसतं आहे खाते तयार करा. तर या बटनवर तुम्हाला सिंपलमध्ये टॅप करायचं आहे. जसे त्या बटनवर टॅप करता आता तुमच्यासमोर अशा काही प्रकारचं इंटरफेस शो होईल. इथे सर्वात प्रथम आता तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. ते पण आधार कार्डवरील जसं नाव आहे तसंच टाकायचं आहे. इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे. मित्रांनो, इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे. अगोदर आपण नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवर जे अर्ज केले ते मराठीतून केले होते असे अर्ज सर्व बाद झाले आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. नंतर तुमचा एक पासवर्ड तयार करायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर खाली तुमचा जिल्हा, तालुका, तुमचं ग्रामपंचायत, गाव असे सर्व तुम्हाला डिटेल फिल करायचे आहेत. परत पाहू शकता जसे आता आपण जिल्ह्यावर टाईप करायला जातो आहे तर आपला जिल्हा सिलेक्ट होत नाही आहे. तर मित्रांनो, आता नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनप्रमाणेच लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे तीसुद्धा अजूनपणे सुरळीत चालू झालेली नाही आहे. तर मित्रांनो, जशी ही लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे ती एकदम व्यवस्थितपणे चालू होईल ती तुम्हाला लवकरात लवकर कळवण्यात येईल. त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून होईल. जसे वेबसाईट चालू होईल तुम्हाला लगेच आपल्या चॅनलवरती कळवण्यात येईल. त्यामुळे लगेच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून एवढंसुद्धा लाईक करून घ्यायचं आहे. आणि ज्या महिलांचे अर्ज करणे बाकी आहे अशा सर्वांनी महिलांनी आता थांबायचे 2-3 दिवस, कारण की मित्रांनो वेबसाईट ही लवकरच चालू होईल. तर असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या लाडकी बहिणीसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ऑनलाईन फॉर्म आता घरबसल्या भरता येईल. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.